लाडकी बहीण योजना, बँकांचे नवीन नियम, महिलांना वाढली चिंता, तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर. समस्त माता भगिनींसाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांचे पैसे आले किंवा आले नाही, ज्यांचे पैसे येऊन कट झाले, त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा होणार आहे. आतापर्यंत पैसे आले नसतील किंवा आले असतील तर पुढील पैसे येण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की व्हिडिओमध्ये असणारी माहिती ही पूर्णतः पुराव्यानिशी आपण देत आहोत. बँकांनी नियम बदलले, सरकारने दिली तंबी, वरून ऑर्डर आलेली आहे, वरून एक आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर काय ही माहिती आहे, डिटेल आपण समजून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, पण पैसे येऊनही त्या ठिकाणी कट झाले. 3,000 आले, त्यातले 1100 कट झाले, कोणाचे 800 कट झाले, तर कोणाचे पूर्ण कट होऊन बँकेत विचारायला गेल्यावर त्यांनी अजून जास्त पैसे मागितले. त्यातच काही महिलांनी फॉर्म भरूनही अजून पैसे आले नाही. त्यातच बँकांचा कोणता असा नियम आहे की जो आता ज्याच्यामुळे महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही महिलांचे पैसे आले पण त्यांना ती रक्कम खात्यातून काढता आली नाही या नियमामुळे. तर काय हे नियम आहेत, सरकारने काय तंबी दिलेले आहेत, ज्यांना पैसे आजपर्यंत आले त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिसऱ्या हप्त्याची त्या ठिकाणी तारीखविषयी माहिती व्हिडिओमध्ये देण्यात येईल. इथून पुढे एक गोष्ट तुम्हाला तात्काळ करायची आहे की ज्यामुळे तुम्हाला पुढील हप्ता येण्यामध्ये अडचण येणार नाही. नाहीतर काय होईल, बाकीच्या महिलांना पुढचे पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही. आता बऱ्याच वेळा काय झालं, चर्चा सुरू झाली. भरपूर महिलांना म्हणजे जवळपास सर्वच महिलांना पैसे त्या ठिकाणी आले, काहींना आले नाही. तर चर्चा सुरू आहे आणि काहींचे येऊनही पैसे कट झाले. बँकांचे नियम कोणते लागू केले ते पाहू. नंतर तिसरा टप्पा केव्हा असू शकतो याविषयीची माहिती आणि वरून काय ऑर्डर आले, वरून काय आदेश आलेला आहे तो देखील समस्त माता भगिनीला जाणून घेणं गरजेचं आहे. तो व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की हा जर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकला तर तुम्हाला हप्ता तुमचा कधीही मिस होणार नाही. बँक खात्यात काय झालं, निर्धारित रकमेपेक्षा कमी शिल्लक असणं. काय झालं, ज्यावेळेस ज्या महिला होत्या त्यांनी कधीतरी जनधन खातं किंवा कुठलं तरी एखादं बँकेचं खातं खोलून ठेवलं होतं कुठल्या तरी योजनेसाठी. तर काय झालं, ते खातं तसंच राहिलं. त्याला योजनाचा लाभ घेत असल्यामुळे त्याला आधार लिंकिंग असणार आहे. किंवा काहींनी खातं खोललेलं होतं कधीतरी, नंतर लिंकिंग केलं, त्यावर पैसे आले पण त्या खात्यावर 1 रुपयाही नसला किंवा अतिशय कमी पैसे असले तर कमी रक्कम शिल्लक असल्यामुळं त्याच्यामधून ते पैसे कापण्यात आले. बँकेने हा नियम लावला. काय होतं, प्रत्येक बँकेचा एक मिनिमम बॅलन्स म्हणजे कमीत कमी पैशांचा एक नियम असतो, त्याच्या खाली पैसे गेले का बँक दंड वसूल करते. हा प्रॉब्लेम झाला. मग त्यासाठी सरकारने एक मोठी चेतावणी दिली. तिसरा हप्ता जो आहे त्याची तारीख जाहीर. आता भरपूर पैसे मिळणार, आनंदाची बातमी. पण तत्पूर्वी काही महिलांच्या खात्यावर कर्ज होतं, त्या कर्जाचे हप्ते बाकी होते. तर त्यामुळे त्या खात्यातून रक्कम न काढता येणं अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकासाठी नव्याने निर्देश जारी केलेले आहेत. बँकाचा नियम काय सांगतो की एखाद्या खात्यामध्ये अतिशय कमी जर बॅलन्स झाला, अतिशय कमी पैसे झाले तर दंड म्हणून एक रक्कम आकारली जाते की तुमच्या खात्यात पुढे कधी भविष्यात पैसे आले की ती कापून घेतली जाते. दुसरी गोष्ट, कर्जाचा हप्ता असेल तर जेव्हा पैसे येतात तेव्हा तो तात्काळ कापून घेतला जातो. हा बँकेचा नियम आहे, ज्यामुळे महिलांच्या डोक्याला ताप आहे. पण झालं काय की त्यावर ज्या काय बँका आहेत तर त्यांच्यासाठी महिला व बालविकास विभागाने निर्देश जारी केले. आता काळजी करायचं कारण नाही. तिसऱ्या हप्त्यामध्ये सुद्धा आता घाबरायचं गरज नाही, कारण की बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम या खात्यातून कापू नये असे स्पष्ट निर्देश या विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत. लाडकी बहीण अंतर्गत जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. पण ही रक्कम काढता न येणं, कर्जाच्या थकीत हप्त्यामध्ये ही जमा झालेली रक्कम वळती करून घेण्यात आले, असे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेत प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचं चित्र राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे. मग त्यातच तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली. तिसरा टप्पा जो आहे त्याची तारखेविषयी माहिती आपण देतोय. त्या ठिकाणी तुमच्या अर्जामध्ये कुठली अडचण आहे, त्यामुळे पैसे आले नसतील त्याविषयीची माहिती शेवटी आहे, कारण की त्या ठिकाणी वरून एक ऑर्डर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता काय आलं की त्यांनी काय सांगितलं की या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका. सरकारने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तुमचे जर पैसे कापले गेले असतील तर तुम्ही काय करायचं आहे. तर काय आलं, ही सूचना जी आहे ती महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी सर्व बँकांना दिले आहे. राज्यातील 1,40,00,000 महिलांनी योजनेत अर्ज भरले. त्यापैकी 1,05,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यात 2 हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 1.5 अधिक 1.5 3,000 रुपये जमा करण्यात आले.
पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होऊ लागली. योजनेअंतर्गत जमा झालेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बाबतीत समायोजित केली जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी आहे असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ती कोणत्याही दुसऱ्या कारणासाठी, म्हणजे तुम्ही बॅलन्स कमी राहिला म्हणून दंड कापू नाही शकत किंवा एखादा कर्जाचा हप्ता आहे म्हणून कापू नाही शकत. तर बँकांना असे सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही रक्कम काढण्यास वरून ऑर्डर देण्यात आलेली आहे. आता व त्यामुळेच तुम्ही कोणत्याही जे काय बँकेमधून तुमचे पैसे कट झाले असतील तर तुम्ही तात्काळ त्यांना याच्याविषयी माहिती द्या. स्पष्टपणे त्यांना सांगा की सरकारने वरून सांगण्यात आलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विटच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं आहे कोणतेही पैसे कापता येणार नाही. तर अशा पद्धतीने निर्देश द्या. आता तिसरा टप्पा जो आहे त्याविषयीची माहिती आणि त्यानंतर ज्याला अजूनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. काय आलं, जो तिसरा टप्पा आहे तर त्याच्या संदर्भात एक गोष्ट समोर येत आहे की 14 सप्टेंबरला सोलापूरमध्ये एक त्या ठिकाणी सभा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर जिथे मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री यांच्यासह ही त्या ठिकाणी सभा होणार आहे. तर यामध्ये जवळपास 40 लाख लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. तर ह्या सभेच्या अनुषंगाने असंही त्या ठिकाणी अंदाज लावण्यात येत आहे की या दिवशी देखील तुमचा तिसऱ्या टप्प्याचे जे पैसे आहेत, म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना 3,000 रुपये मिळाले व ते 17 ऑगस्टला मिळाले असतील किंवा 31 ऑगस्टपर्यंत मिळाले असतील तर त्यांना, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे मिळाले असतील तर त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये त्यामध्ये मिळू शकतात. किंवा ज्या महिलांना अजून एकही रुपये मिळालेला नाही, फॉर्म भरूनही एकही रुपये मिळाले नाही, ज्यांचं आधार लिंकिंग झालं आहे, ज्यांच्या सर्व गोष्टी बरोबर आहे, फॉर्म मंजूर देखील झालेला आहे, तर त्यांना 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. तर 14 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, कारण की कदाचित त्याआधीही पैसे पडायला सुरुवात होऊ शकतात आणि नक्कीच तुम्हाला तिसरा टप्पा जाहीर होऊ शकतो. तत्पूर्वी तुम्ही तुमचं आधारला बँक लिंकिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन एक विशेष फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा NPCIच्या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तुम्ही आधारचं बँकला लिंकिंग करू शकता. त्याचबरोबर या गोष्टी अत्यंत तातडीनं गरजेचं आहे. तुमचा फॉर्म जर मंजूर झालेला नसेल, डिसअप्रूव्ह असेल किंवा काही कोणत्याही स्थितीत असेल तर त्याचं कारण समजून घेऊन कुठलं कागदपत्र बाकी आहे का किंवा काय प्रॉब्लेम आहे तर तो समजून घेऊन तात्काळ तुम्ही ते जे काय आहे तो प्रॉब्लेम क्लिअर करून घ्या तात्काळ. कारण की 14 सप्टेंबरला कदाचित यामध्ये पैसे येऊ शकतात. तर कदाचित बाकीच्यांना पैसे येतील, तुम्हाला येणार नाही. तर तुमच्यासाठी ही अतिशय एक मोठी त्या ठिकाणी गोष्ट आहे. तर तात्काळ तुम्ही हे काम करून घ्या, अन्यथा या लाभाला तुम्हाला मुकावं लागू शकतं. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी हे काम करायला सुरुवात करून घ्या. तात्काळ तुम्ही लिंकिंग करून घ्या. बँकेत पैसे कापले असतील तर त्यांना सरळ तुम्ही ह्या जो आदेश आहे त्याविषयी कल्पना द्या आणि नक्कीच तुमचे पैसे त्या ठिकाणी येतील. तर हा होता व्हिडिओ. कशी वाटली माहिती कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.